ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंडा कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। ज्या घरामध्ये ईश्वराच्या नित्य भक्तीनं आणि व्यवहारामधील नीतिमत्तेनं परमार्थ आणि संसार या दोन्ही गोष्टी केल्या जातात आणि जिथे संस्कृतीचा वारसा असतो अशा ठिकाणी सुख आणावं लागत नाही, तर ते आपोआपच प्राप्त होतं। ते घर म्हणजे गोकुळ आहे। मात्र आजच्या कलियुगामध्ये माणसं सुख विकत घेण्याचा प्रयत्न करतात, हीच एक हास्यास्पद गोष्ट आहे, असं प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केलंय। राहुरी तालुक्यातील कोंडवड येथील 41व्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते काल्याच्या कीर्तनानं झाली आहे। यावेळी ते बोलत होते। तर यावेळी महंत मंडलिक महाराज म्हणालेत की आपल्याला चांगला समाज निर्माण करायचा आहे, चांगली कुटुंब व्यवस्था निर्माण करायची, यासाठी विचार आणि संयम आणि शहाणपणाशिवाय दुसरा मार्ग नाही। संत वचनाशिवाय दुसरा आपल्याला आधार नाही आणि हेच आपल्याला नवीन पिढीला वारंवार सांगायचंय। त्याची फलप्राप्ती मिळून संस्कारक्षम पिढी घडेल। जशी वेळ येईल तशी तयारी ठेवा। सगळा काळ मान सन्मानाच्या वाट्याला येत नाही। काहीही न करता अवमान वाट्याला येतो। आपलं धैर्य चांगलं असेल तर मार्ग सापडतो। दुःखात खचून न जाता मार्ग काढला तर सार्थकतेचा आनंद निश्चितपणे आपल्याला मिळतो, असं सांगून त्यांनी श्रीकृष्ण भगवंतांच्या गोकुळामधील लीलांचं वर्णन केलं। तसेच उभारलेल्या भव्य मंदिराबाबत कोंडवडकरांचं कौतुक केलंय। कार्यक्रमासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, सोनालीताई तनपुरे तसेच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश बाणकर तसेच माजी उपसभापती रवींद्र आढाव, सरपंच रवींद्र म्हसे, प्रहारचे सुरेश लांबे, महावितरणचे अभियंता पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बडे, आहेर आदींसह ग्रामस्थ आणि पंचक्रोशीमधील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। योग आला आणि त्याच्यामध्ये निश्चितच दैवी इच्छा आहे। महाराजांनी मगाशी जसं सांगितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी परमेश्वराची इच्छा असते आणि तो जो भगवद्गीतेतला श्लोक अधिष्ठानं तथा करता कर्मांच पतक्त वेदाच्या पतक्त दैवम चे अत्र पंचमम। तर निश्चितच ह्या कोंडवड गावामध्ये जी प्राणप्रतिष्ठा झाली ही दैवी इच्छाच आहे आणि निश्चितच त्या दैवी प्रेरणेने आपली जी काही जीवाचा शिवासी जो काही काला होण्यापेक्षित आहे तर ती निश्चित सद्गती हो, एवढीच मी त्याच्यामध्ये भावना व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो। आणि मुलींच्या बाबतीमध्ये मुळातच महाराजांनी मागाशी बोलताना जे सांगितलं की आपला जो भारतीय संस्कृतीमध्ये जी कुटुंब संस्था आहे आणि त्या कुटुंब संस्थेचा जो बेसिक आहे तो आहे विवाह संस्था। तर विवाह आणि कुटुंब संस्था या बाबतीमध्ये निश्चितच प्रत्येक कुटुंबातनंच पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होणं गरजेचं आहे। म्हणजे भौतिक प्रगतीच्या मागे लागलेलं असताना आपले जे काही मूल्य आहेत त्याच्यामध्ये जर म्हणजे ढासळला गेले तर निश्चित हे प्रश्न उद्भवत आहेत आणि ते होऊ नये म्हणून त्यालाही परत दुसरा पर्याय कुठलाच नसून अध्यात्माशिवाय दुसरा काही पर्याय नाही, एवढंच म्हणून। आजच्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याचे कीर्तन आपल्या
आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी जी काय कीर्तनरूपी सेवा दिली, या पंचक्रोशीच्या वतीनं, राहुरी तालुक्याच्या वतीनं महाराजांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचे विचार, संत ज्ञानेश्वरांचे, संत तुकाराम महाराजांचे विचार आजच्या परिस्थितीनुरूप समजून सांगणारं व्यक्तिमत्व म्हणून मी, आणि हे विचार पुढं, ही परंपरा पुढं चालू ठेवण्याचं आणि हे विचार तळागाळापर्यंत आजच्या परिस्थितीनुरूप पोहोचवणारे व्यक्तिमत्व म्हणून मी खरं महाराजांकडं अत्यंत श्रद्धेने बघत असतो. आज आपण महाराज या ठिकाणी सेवा दिली, आपलं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम देखील आहे. 3 वर्षापासून हे काम सुरू झालं. काही ना काही नाना माझंही थोडंफार या ठिकाणी योगदान लागलं, मनाला कुठेतरी समाधान त्या ठिकाणी वाटतं. हनुमानरायाच्या चरणी जेव्हा एवढं चांगलं मंदिर झाल्यावर या हनुमानरायाच्या दर्शनाला जेव्हा आपण जातो त्यावेळेस मनात एवढीच भावना असावी, तेव्हा दुर्जनांपासून लढा देण्याकरता ताकद या शरीराला, मनाला यावी, ही प्रार्थना आपण हनुमानाच्या चरणी गेल्यावरती करायला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे सज्जनांचं, एक प्रभू श्रीरामांचं जी काही मनापासून सेवा हनुमानरायांनी केली, त्या पद्धतीनं सज्जनांची सेवा आणि दुर्जनांप्रती लढा देण्याची ताकद मिळो, ही प्रार्थना आपण हनुमानाच्या मंदिरात त्या ठिकाणी नवीन केली पाहिजे. नवीन नाही म्हणजे केली पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी सर्व व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी, आणि विशेषतः जी काय मंदिर कमिटी होती ज्यांनी आता नतमस्तक होऊन कोंडवडकरांचे आभार मानले, त्यांचंही मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण. आदी मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार गेली 3 वर्ष हा उपक्रम राबवला. अतिशय भव्यदिव्य असं मंदिराचं काम झालं. आणि आज दिनांक 16 मार्च 2026 रोजी द्वादशीच्या पर्व काळावरती सर्व साधू संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठापना दुपारी संपन्न झाली. भगवान प्रभू रामचंद्र आणि पंचायतन, दत्त भगवान, रुक्मिणी पांडुरंग, हनुमानजी आणि महादेव या सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सुंदर रीतीनं पार पडली. आमचे जोशी गुरुजी आणि सर्व ब्रह्मवृंदांनी अतिशय उत्तम रीतीनं कार्य केलं. आणि 7 दिवस हा उत्सव कोंडवडचे तरुण मंडळी, कोंडवडची सर्व पुरुष मंडळी आणि माता भगिनी आपल्या घरचं कार्य असं समजून श्रमदान असेल, अन्नदान असेल, भजन कीर्तन असेल, एक प्रकारे कोंडवडमध्ये आषाढीचा सोहळा पार पडला आणि कोंडवड गावामध्ये प्रतिपंढरी निर्माण झाली असं सर्वांना आम्हाला जाणवलं. म्हणून या निमित्तानं वारकरी संप्रदायाची सेवा कोंडवडकरांनी इतकी उत्तम रीतीनं पार पाडलेली आहे की आम्ही सर्वजण त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आमच्या सगळ्या कोंडवडकरांना, आलेल्या भक्तांना भगवंताचे सतत आशीर्वाद लाभो, सर्वांचं कार्य परिपूर्ण हो, अशीच प्रार्थना या निमित्तानं मी करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळा पार पडला. या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. काय सांगाल याबद्दल? याबद्दल मी एकच सांगू इच्छितो का आमचा तरुण वर्ग यांनी रात्रंदिवस मेहनत करून आधी गावाच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो, याच्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद आहे. आम्ही गावाचे आभार मानतो का आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांच्या ऋणातून आम्ही उतरायच होऊ शकत नाही. इतकं सहकार्य आम्हाला गावाने केलं, पंचक्रोशीने केलं, पाहुण्या रावळ्यांनी केलं, सगळ्यांनी सहकार्य केलं आम्हाला. या मंदिरासाठी आपण तब्बल 3 वर्ष प्रयत्न केले. आज 3 वर्षानंतर त्याचं फळ मिळतंय, तुम्हाला समोर दिसतंय. कसं पाहताय तिकडं? याचा आम्हाला दीपावळीपेक्षा आनंद होतोय. एखाद्या घरी लग्न सोहळा असला त्याच्यापेक्षा आनंद वाटतो का आम्हाला आता उद्यापासून इथं बिलकुल करमणार सुद्धा नाही. इतका आम्ही आनंद लुटला 8 दिवसामध्ये. चा जो प्रयत्न चालू झाला 2023मध्ये आणि शेवट झाला 2026मध्ये, म्हणजे आत्ता चालूमध्ये, खरोखर आमची जी टीम होती वानर सेना, इतकं म्हणजे पळण्याचं काम व देणगी 1 ना 1 रुपया या ठिकाणी त्यांनी जमा केला. कोणी नातेवाईक असतील, मुली असतील, कोंडवडगावच्या भरभरून देणगी या ठिकाणी त्यांनी जमा केली. आणि पदर खर्चाने आम्ही सगळं देणगी गोळा करण्याचं काम केलं. आणि जसा टाईम भेटन या तरुण मंडळीला तसं या ठिकाणी श्रमदान करून असं भरभरून मंदिराला त्यांनी योगदान दिलं, श्रमदान दिलं. दुसरी सांगायची गोष्ट, आज 1-1.5 कोटी रुपयाचं मंदिर उभं राहून आनंद सोहळा साजरा होतोय. हा सर्व
आपल्या नातेवाईक, मुली, मित्रपरिवार, तालुक्यातील उद्योजक, अहिल्यानगरच्या उद्योजक यांनी भरभरून देणगीनं हा उत्सव साजरा होतो, मंदिर पूर्ण होत आहे. महेश दाने, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.